पण तुम्ही असा, पण तुम्हाला फॅन खाली बसून अभ्यास करायला मिळतोय. तुम्ही जगातले सगळ्यात प्रिव्हिलेज लोक आहात. जेव्हा प्रिलिम्स किंवा मेन्स ह्या गोष्टीचा एक्झाम पॅटर्नमध्ये आपण अभ्यास करतो, 3 गोष्टी आपण नेहमी लक्षात ठेवायचा. एक तर शेवटची अपॉर्च्युनिटी आहे तुमच्याकडे ही प्रिलिम्स, आणि त्याच्यानंतरची मेन्स. जर तुम्ही एखादी गोष्ट वाचली नाही, एखादा सब्जेक्ट वाचला नाही, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय याच्याबद्दल मी बोलते. त्याच्यानंतर प्रिलिम्ससाठी महत्त्वाचे सब्जेक्ट कुठले आहेत? आता एखादा सब्जेक्ट म्हणजे पॉलिटी माझं इतकं भारी आहे की 15 पैकी 15 किती पण अवघड टेस्ट सिरीज असू दे, किती अवघड पेपर आयोगाने काढू दे, माझे बरोबरच येणार आहेत. ह्या आविर्भावात राहायचं नाहीये. खूप तुम्ही 12 तास बसून अभ्यास करताय, चांगली गोष्ट आहे, कारण तुमचा स्वभाव तसा आहे, तुमची वृत्ती तशी आहे. तुम्ही 12 तास बसून करू शकतात, पण तुम्ही 5-6 तास करू शकतात का? तर करू शकतात. फक्त डोक्यामध्ये ही गोष्ट सतत असली पाहिजे की आपण काय करतोय. टार्गेट तुमचं असलं पाहिजे, मला पास व्हायचंय. डोक्यामध्ये ते नेहमी असलं पाहिजे.